हॅलो फ्रेंड्स, संदीप सर अकॅडमी आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम मित्रांनो. तर मित्रांनो, आवाज वगैरे क्लिअर एकदा कमेंट्स करा. मित्रांनो, आवाज वगैरे क्लिअर, पिक्चर क्वालिटी क्लिअर, एकदा कमेंट्स करा. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. तर मित्रांनो बघा, आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण मराठी व्याकरणातील वर्णमाला आपला जो टॉपिक सुरू आहे, वर्णमाला या घटकातील आपलं आजचं मित्रांनो तिसरं लेक्चर आहे, भाग 3. आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, आधीच्या सेशन मधून आपण मित्रांनो वर्णमाला बद्दल ओळख बघितलेली आहे. आपली जी वर्णमाला आहे ती आपण मागच्या सेशन मधून मित्रांनो अभ्यासलेली आहे. तर बघा, आज आपण वर्णमालेतील जे आपले काही घटक आहेत त्यांच्याकडे आपण आज जाणार आहोत. बघा, वर्णमालाबद्दल जे बाकी विद्यार्थी लाईव्ह आहेत किंवा जे अजून बाकी यायचे बाकी असतील तोपर्यंत आपण एक काम करूया, थोडक्यात रिव्हिजन घेऊया आपण मागचं जे घेतलेलं आहे. मित्रांनो बघा, आवाज वगैरे क्लिअर, पिक्चर क्वालिटी क्लिअर, एकदा कमेंट्स करा. तर बघा, आपण मित्रांनो वर्णमाला अभ्यासली. आपले जे वर्णमाला आहे त्यामध्ये पारंपरिक वर्णमालेत 48 वर्ण आपले होते आणि आजची आपली आधुनिक वर्णमाला जी मित्रांनो आहे ती म्हणजे 52 वर्णांची वर्णमाला आहे. ओके. आणि आपल्या वर्णमालेमध्ये 4 प्रमुख घटक आहेत. पहिला म्हणजे स्वर, दुसरा स्वरादी. स्वर आहेत आपले एकूण 14, स्वरादी आहेत 2. व्यंजने, त्यांची वेगवेगळी नाव मित्रांनो डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघूया, त्यावेळेस क्लिअर होईल. एकूण व्यंजन आपल्याला बघायचे 34 व्यंजन. हाय अनिकेत, हाय. आणि विशेष संयुक्त व्यंजन 2. अशी एकूण 52 वर्णांची मित्रांनो आपली वर्णमाला आहे. आधीचे सेशन आपण अभ्यासलेले आहेत, त्यामध्ये आपण हे डिटेल मित्रांनो बघितलेलं आहे. तर आजच्या सेशन मधून आपण वर्णमालातील असणारा पहिला घटक तो म्हणजे स्वर अभ्यासणार आहोत. त्यानंतर स्वरादी वगैरे एक एक घटक आपण स्टेप बाय स्टेप अभ्यासणार आहोत. ओके. चला, पिक्चर क्वालिटी वगैरे क्लिअर आहे, आवाज वगैरे क्लिअर आहे. आता हो अनिकेत सर, पीवायक्यू वगैरे सगळे रेग्युलर होईल. आता आपण टॉपिक घेतल्यानंतर टॉपिक प्रॅक्टिसही घेणार आहोत आणि पीवायक्यू घेणार आहोत. लवकरच पीवायक्यू सुरुवात करूया. तर आपली जी वर्णमाला आहे ती आपण आज आपलं आजचं तिसरं सेशन मित्रांनो आहे वर्णमालाशी संबंधित असणार. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आधीचे सेशन अभ्यासले नसतील त्यांनी आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण मित्रांनो प्लेलिस्ट उपलब्ध आहे. चला तर बघूया आपला पहिला घटक. तर मित्रांनो, आपला आजचा पहिला घटक आहे आपल्या वर्णमालेतील तो म्हणजे स्वर. बघा, स्वर मित्रांनो आपले जे आहेत ते अ पासून तर औ पर्यंत असे आपण एकूण 14 स्वर आज आपण समजून घेणार आहोत. तर स्वर हा जो शब्द आहे बघा, आपला स्वर जो आहे श्रु या शब्दाचा लक्षात घ्यायचं आपल्याला. श्रु या शब्दापासून आपला स्वर हा बनलेला आहे. तर श्रु म्हणजे काय? श्रु म्हणजे उच्चार करणे किंवा ध्वनी करणे. बघा, आपला जो शब्द मित्रांनो श्रु, या श्रु शब्दाचा मिनिंग होतो उच्चार करणे किंवा ध्वनी करणे. आणि आपले एकूण जे स्वर आहेत ते म्हणजे अ पासून तर औ पर्यंत असणारे एकूण 14 स्वर मित्रांनो आपले असणार आहेत. आता याबद्दल जर आपण बघून घेतलं, याची आपण डेफिनेशन समजून घेऊया, ती व्याख्या आपण समजून घेऊया. स्वरांची व्याख्या नेमकं काय असते बघा, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या सहाय्या वाचून, म्हणजे या आपल्या वर्णांचा उच्चार करत असताना आपले जे एकूण 52 वर्ण आहेत त्या एकूण 52 वर्णांमध्ये असणारे हे जे 14 स्वर आहेत, हे जे 14 वर्ण आहेत आपले, त्यांचा उच्चार हा कसा होतो? स्वतंत्रपणे होतो. आणि त्यांचा उच्चार करत असताना आपल्याला दुसऱ्या वर्णाचं सहाय्य घेण्याची गरज पडत नाही. म्हणजे दुसऱ्या वर्णाची आपल्याला मदत लागत नाही, डायरेक्टली आपण यांचा उच्चार करू शकतो. त्यांना म्हटलं जातं स्वर. ही एक व्याख्या मित्रांनो आपल्या स्वरांची आहे. दुसरी व्याख्या बघा, होठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता. बघा, आपल्या तोंडातले जे अवयव आहेत ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस ओठांचा एकमेकांशी संपर्क येत नाही. तसंच आपली जी जीभ आहे ती उच्चार करत असताना
आपल्या तोंडातील आपल्या मुखातील म्हणजे आपल्या तोंडातील जे इतर अवयव आहेत त्यांच्याशी स्पर्श न होता तो ध्वनी आपण बाहेर येतो, आपला मूळ ध्वनी, तो ध्वनी म्हणजे काय असतो, आपला स्वर असतात बघा. म्हणजे आपण ज्यावेळेस स्वरांचे उच्चार करतो बघा, अ अ आपण जर उच्चारला तर ओठांना ओठ स्पर्श करत नाही आणि जीभ ही आपल्या मुखातील इतर अवयवांना स्पर्श करत नाही. म्हणजे आपले जे स्वर आहेत त्यांची ही मित्रांनो आपली व्याख्या असणार आहे, ही आपल्याला लक्षात घ्यायची. ओके, क्लिअर आहे मित्रांनो. बघा स्वर म्हणजे काय, स्वर का म्हटलं जातं, ही गोष्ट लक्षात आलेली आहे सगळ्यांना. बघा मित्रांनो, आपला जर स्वर हा स्वरची व्याख्या समजली असेल तर येस म्हणायचे, पटापट कमेंट्स करा. बघा स्वर लक्षात आलेला आहे. पुढे जाऊया. स्वरांबद्दल बघा थोडक्यात काही मित्रांनो वैशिष्ट्य आहेत ते समजून घेऊया. बघा स्वर कसे आहेत, पूर्ण उच्चारित आपण आधीच बघितलं. स्वरांचा उच्चार हा पूर्ण आहे, ते इतर कोणावरही अवलंबून नाही. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला जात नाही, अडवलेला नसतो. ज्यावेळेस आपण स्वराचा उच्चार करतो, यस अनिकेत थँक्यू. बघा ज्यावेळेस आपण स्वर उच्चारतो, जर आपण म्हटलं बघा आ, तर आपण आ म्हणत असताना किंवा कुठलाही स्वर उच्चारताना आपल्या मुखातून आपल्या बाहेर पडणारी जी हवा आहे ती अडवली जाते का बरं? बोलून बघा. बघा आ, ई, उ, जे आपण बोलत आहोत ते बोलत असताना, स्वर उच्चारत असताना आपल्या मुखातून हवा जी आहे ती डायरेक्टली बाहेर येते, ती अडवलेली नसते. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. आता स्वर उच्चार करत असताना आपले तोंड मित्रांनो बघा उघडलेलं असतं. आपण सुरुवातीला बघितलं बघा, राहिला वाटतं मुद्दा. आपले जे स्वर आहेत, स्वरांना मित्रांनो अजून दोन नाव लक्षात घ्यायची बघा. एक म्हणजे अच, ही संस्कृत नावं आहेत, याबद्दल आपल्याला लक्षात घ्यायचंय. दुसरं म्हणजे विवृत्त. स्वर सोबत आपल्याला हे दोन नाव मित्रांनो लक्षात घ्यायचे आहेत. स्वर म्हणजे त्यांचंच नाव दुसरं आहे अच, हे संस्कृत नाव आहे, आणि एक नाव म्हणजे बघा विवृत्त. विवृत्त म्हणजे काय, उघडलेलं असणं. ज्यावेळेस स्वरांचा उच्चार आपण करत असतो त्यावेळेस आपलं मुख म्हणजे आपलं तोंड हे कसं असतं मित्रांनो, विवृत्त असतं, म्हणजे उघडलेलं असतं. तर त्यामुळे आपलं जे स्वर आहेत त्यांचं एक नाव बघा विवृत्त. ज्या प्रकारे आपण लक्षात घेतो की आपल्या वर्णमालेमध्ये असणारे स्वर हे अ पासून तर औ पर्यंत आहेत आणि यांची संख्या 14 आहे, बरोबर. यांची संख्या 14 आहे. जर आपल्याला विचारण्यात आलं आपल्या वर्णमालेमध्ये अच किती आहेत, तर किती असणार आहेत आपल्या वर्णमालेत अच, तर अच म्हणजे स्वर आहेत म्हणजे 14 आहेत. जर आपल्या वर्णमालेत आपल्याला विचारलं तर विवृत्त वर्णांची संख्या किती, आपल्या वर्णमालेमध्ये विवृत्त वर्ण मित्रांनो आहेत 14. त्यांचं बघा आपल्याला नावं जे आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण आपण क्वेश्चन बघत आहोत, काय प्रश्न विचारला जाईल याबद्दल मित्रांनो सांगणं अवघड झालेलं आहे. काही गोष्टी बऱ्याच नवनवीन प्रश्न बनवत असताना किंवा नवनवीन प्रश्न येणं हे गरजेचं आहे, आणि असे नवीन प्रश्न निर्माण होतात ते लक्षात घ्या. तर स्वरांनाच काय म्हणतात, अचही म्हणतात. हे बघा एक संस्कृत नाव आहे. स्वरांना संस्कृतमध्ये अच म्हटलं जातं, तसंच विवृत्तही म्हटलं जातं. विवृत्त म्हणजे का म्हणतात, कारण याचा उच्चार करताना आपलं तोंड हे विवृत्त म्हणजे उघडलेलं असतं, तर त्यासाठी त्याला म्हणायचं विवृत्त सुद्धा. स्वर मुळातच अक्षर असतो व तो व्यंजनात शेवटी मिसळून आपल्याला व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त करता येतं. तर बघा जर आपण उच्चार केला, आता आपले जे स्वर आहेत ते मुळात एक पूर्ण अक्षर आहे. आता बघा हे एक पूर्ण अक्षर आहे, व्यंजनही आहे आणि अक्षरही आहे. पण जर आपण हा क लिहिला, आपण अशा प्रकारे क लिहितो पाय मोडून, यांना आपण हलही म्हणतो. तर आपण हा जो क लिहितो या ठिकाणी, हे अक्षर नाही, हा फक्त आपला एक वर्ण आहे. वर्णमालेतील एक वर्ण म्हणजे हा क झाला. तसं समजा आपण जर लिहिला ग, हा एक आपला वर्ण झाला. पण ज्यावेळेस मित्रांनो आपण यामध्ये जर स्वर मिळवला तर आपल्याला अक्षर मिळते. बघा हा पूर्ण आपल्याला ग मिळेल. म्हणजे आपल्याला बघा व्यंजनांच्या शेवटी जर आपण स्वर मिळवला तर ते व्यंजन जे आहेत त्यांना आपण अक्षरत्व प्राप्त करून देतो. म्हणजे व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त करून देण्यासाठी हे स्वर खूप महत्वाचे असतात. विदाऊट स्वर त्यांना अक्षरत्व प्राप्त होऊ शकत नाही, म्हणून त्यांना काय म्हणतात, व्यंजनांतही म्हणतात. ओके, हे आपण बघितलेले मित्रांनो आधी काही गोष्टी. तर एक पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या स्वरांशी संबंधित. एक थोडक्यात स्वरांची महत्वपूर्ण अशी वैशिष्ट्ये मित्रांनो या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहेत. ओके, चला व्हिडिओला पटापट लाईकही करा मित्रांनो, लाईकही वाढले पाहिजे.
बघू मित्रांनो, चला पुढचा पॉईंट कडे जाऊया. आता मित्रांनो, आपले जे स्वर आहेत त्यांचं आपण वर्गीकरण समजून घेऊया. आपण स्वरबद्दल थोडक्यात माहिती बघितली, स्वर काय आहेत, त्यांची डेफिनेशन वगैरे आपण समजून घेतलेली आहे, व्याख्या समजून घेतलेली आहे स्वरांची. आता आपण समजून घेऊया मित्रांनो स्वरांचं वर्गीकरण. म्हणजे आपण जे स्वर शिकतो ते स्वरांना वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. स्वरांचं वर्गीकरण मित्रांनो आपण शिकणार आहोत 4 प्रकारे. त्यामध्ये बघा, पहिला असेल आपलं स्वरांच्या उच्चार कालावधीनुसार होणारं वर्गीकरण. दुसरं असेल उच्चार स्थानावरून होणारं वर्गीकरण. तिसरं असेल त्याच्या उत्पत्तीनुसार होणारं वर्गीकरण. आणि चौथं आपल्या जिभेच्या उपयोगानुसार होणारं वर्गीकरण. या प्रकारे आपण 4 भागात 4 गटामध्ये आपण त्याला समजून घेणार आहोत. स्वरांचं वर्गीकरण आपण करणार आहोत 4 प्रकारे. त्यातला आपला पहिला भाग समजून घेऊया, तो म्हणजे उच्चार कालावधीनुसार. कालावधी बघा, वेळ किती वेळ लागतो उच्चार करताना ते आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. काही स्वर आहेत त्यांना कमी वेळ लागेल, तर काही स्वर आहेत त्यांना उच्चार करताना जास्त वेळ लागेल. बघा, ऱ्हस्व म्हणजे कमी वेळ लागणार आहे, दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागणार आहे, आणि संयुक्त हा एक या ठिकाणी प्रकार लक्षात घ्या. आपल्याला जर प्रश्न आला तर स्वरांचं वर्गीकरण आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात प्रमुख, म्हणजे ह्रस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर. या 3 प्रमुख आहेत, या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. ओके, त्याबद्दल डिटेलमध्ये समजून घेऊया. चला तर कालावधीनुसार होणारा पहिला भाग समजून घेऊया. तर उच्चाराचा कालावधीनुसार तो म्हणजे त्याचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे ह्रस्व स्वर. ह्रस्व स्वर बघा, ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो, कमी वेळ लागतो उच्चार करत असताना, त्याला म्हणायचं ह्रस्व स्वर. मग असे एकूण किती स्वर आहेत कमी उच्चार होणारे? ते म्हणजे 5 स्वर आहेत आपले. बघा, अ, ई, उ, रू, लू. हे जे मूळ स्वर आहेत त्यांचा उच्चार हा आखूड होतो, छोटा उच्चार होतो, म्हणून यांना म्हटलं जातं ह्रस्व स्वर. एकूण 5. हे 5 आपण जी वर्णमाला समजून घेत आहोत. आता सुरुवातीचा भाग आहे, एकदाची वर्णमाला समजली तर आपले जे पुढचे ग्रामरचे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, संधी आहे, तर यांचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग होईल पुढे. आता समजून घ्या बघा, दीर्घ स्वर. दीर्घ म्हणजे याच्या तुलनेत, ह्रस्वांच्या तुलनेत ज्यांचा उच्चार करण्यासाठी कालावधी जो आहे तो अधिक लागतो, जो वेळ आहे तो जास्त लागतो. पण ज्या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक कालावधी लागतो त्यांना म्हटलं जातं दीर्घ स्वर. त्यांना म्हणतात दीर्घ स्वर. मग आपला अ जो आहे तो ह्रस्व आहे, तर त्याच्यानंतर येणारा आ हा आपला दीर्घ. ई पहिला आपला ह्रस्व असतो, तर दुसरा येणारा ई जो आहे आपला हा असतो आपला दीर्घ ई. त्यानंतर आपला हा जो ऊ आहे, हा पहिला ऊ म्हणजे आपला ह्रस्व ऊ आहे. त्यानंतर या प्रकारे आपला येणारा दुसरा ऊ हा आपला असतो दीर्घ ऊ. बघा, ह्रस्व ऊ, दीर्घ ऊ. ह्रस्व आपला अ ह्रस्व असतो तर आ दीर्घ असतो. ई ह्रस्व आहे तर ई हा दीर्घ आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचे. दीर्घ स्वर या ठिकाणी आपले आहेत ते 3. आणि यानंतर असणार आपला जो पॉइंट आहे बघा पुढचा, तो म्हणजे संयुक्त स्वर. ते सुद्धा आहेत आपले दीर्घच. ते असतात आपले 4. असे एकूण दीर्घ स्वर किती? तर मित्रांनो लक्षात घ्या, आपला एक तो म्हणजे आपल्याला असणारे दीर्घ स्वर असतात एकूण 7. ओके, बघा आपल्याला एकूण दीर्घ स्वर किती असतात आपल्या वर्णमालेमध्ये? 7 आहेत दीर्घ स्वर. त्यामध्ये 3 आहेत आपले दीर्घ स्वर आणि त्यात ऍड होतात 4 म्हणजे संयुक्त स्वर. त्याचा पुढचा जो पॉइंट आहे संयुक्त, तो आपण समजून घेणार आहोत. बघा, म्हणजे चांगला जर विचार केला तर स्वरांना आपण फक्त 2 प्रकारे बघू शकतो. एक म्हणजे ह्रस्व असणारे आणि एक दीर्घ असणारे. 2च प्रकारे त्यांना आपण डिवाइड करू शकतो. परंतु संयुक्त सुद्धा महत्वाचे आहेत. त्यांना सेपरेट कॅटेगरीत घेतलं जातं, सेपरेट घेतलं जातं संयुक्त स्वर म्हणून. म्हणून 3 प्रकारे लक्षात घ्या. पहिला आपला होता ह्रस्व, दुसरा आहे दीर्घ, तिसरा प्रकार आपण समजून घेऊया तो म्हणजे संयुक्त स्वर. तर मग ह्रस्व आणि दीर्घ लक्षात आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये येस करा. चला, सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर हा फरक लक्षात आलेला असेल. ज्यांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो, तर बघा उच्चाराचा जो कालावधी आहे, उच्चाराचा जो वेळ आहे, त्यानुसार आपल्याला पुढे मात्राही समजून घ्यायच्या असतात. बघा, मात्रा म्हणजे काना मात्रा वेलांटी वापरतो आपण, त्या मात्रा नाही, तर शब्दांच्या मात्राही असतात, त्या आपण पुढे येईलच. त्यात इथे आपण थोडक्यात समजून घेऊया. ओके,
चला थँक्यू मित्रांनो. असंच या प्रकारे कमेंट्सही करत चला, म्हणजे आपण आहोत कनेक्ट आहोत हे चांगल्या प्रकारे लक्षात येतं. दीर्घ स्वर ह्रस्व स्वर लक्षात आलेला आहे. आता जाऊया आपण संयुक्त स्वरांकडे. संयुक्त स्वर मित्रांनो बघा, आपल्या असतात एकूण 4. कोणत्याही निरनिराळ्या स्वरांच्या संयोगातून म्हणजे एकत्रीकरणातून तयार होणारे उत्पन्न होणारे जे स्वर आहेत आपले, त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. मग कोणत्याही निरनिराळे स्वर का? स्वरांचे बघा अजून एक प्रकार पडतो, सजातीय आणि विजातीय. आता सजातीय स्वर नाही, पण जे विजातीय स्वर आहेत, म्हणजे म्हणजे बघा वेगळे असणारे, वेगळ्या जातीचे वेगळ्या प्रकारचे स्वर, ज्यावेळेस हे भिन्न जातीचे स्वर जे आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे स्वर आहेत ते एकत्र येतात, त्यांच्यापासून आपल्याला मिळतो संयुक्त स्वर. दोन भिन्न जातीचे किंवा दोन भिन्न प्रकारचे स्वर एकत्र येतात, त्यांच्यापासून आपल्याला मिळतो संयुक्त स्वर. सजातीय स्वर एकत्र आले तर सजातीयच मिळणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला संयुक्त स्वर मिळणार नाही. त्या गोष्टी आपण क्लिअर करून घेऊया. तर एकूण आपले बघा 4 स्वर जे आहेत ते आपले आहेत मित्रांनो संयुक्त स्वर. 4 कोणते बघा? ए, ऐ, ओ, औ. या आधीचे स्वर जे आहेत आपले ते आपले आहेत दीर्घ, आपलं संयुक्त, आपलं ह्रस्व आणि दीर्घ. त्यानंतर संयुक्त स्वर मध्ये आपले आहेत 4 स्वर, ए, ऐ, ओ, औ. हे 4 स्वर आपले आहेत संयुक्त स्वर. तर बघा संयुक्त स्वरांचा जो उच्चार आहे तो कसा होतो? दीर्घ होतो. बघा ऐ, ए, ओ, औ यांचा उच्चार मित्रांनो कसा होतोय? दीर्घ स्वरूपाचा होतो. म्हणजेच आपले जे संयुक्त स्वर आहेत ते सुद्धा दीर्घच आहेत. जे बघा आपला आ, दीर्घ ई आणि दीर्घ उ, हे 3 दीर्घ असणारे आणि 4 संयुक्त मिळून असे एकूण आपल्याला आपले जे दीर्घ स्वर आहेत ते आहेत एकूण 7 स्वर. ओके. तर मग आपले जे दीर्घ स्वर आहेत यांची जी निर्मिती आहे, आपले जे संयुक्त स्वर आहेत यांची जी निर्मिती मित्रांनो झालेली आहे ती कशी झालेली बघा? संयोगातून. मग संयोग कोणाचा झालेला आहे? 2 विजातीय स्वरांचा किंवा 2 भिन्न जातीचे स्वर हे एकत्र आल्यानंतर आपल्याला मिळतात संयुक्त स्वर. मग आपल्याला यांची फोड कशी होते, कशा प्रकारे हे तयार होतात हे सुद्धा समजून घेणं मित्रांनो गरजेचं आहे. तर चला बघूया कशा प्रकारे स्वर तयार होतात. आपले जे संयुक्त स्वर मित्रांनो आहेत एकूण 4, त्यांची फोड कशा प्रकारे होते या ठिकाणी आपण लक्षात घ्या. आपला जो ए आहे तो आपल्याला मिळत असताना म्हणजे आपला अ अधिक पहिला आपला ह्रस्व ई किंवा दीर्घ ई, या दोघांमधून कोणताही एक ई मिळून अ मध्ये मिळवल्यानंतर आपल्याला मिळतो तो म्हणजे ए. ऐ आपल्याला मिळते बघा आ मध्ये ह्रस्व ई किंवा दीर्घ ई, दोघांमधून एक ई मिळवल्यानंतर आपल्याला मिळतो ऐ. ओ ओ ची जी फोड आहे मित्रांनो त्यामध्ये अ असेल, अ मध्ये ह्रस्व ई, ह्रस्व उ किंवा दीर्घ उ, या दोघांमधून एक उ हा अ मध्ये मिळवल्यानंतर आपल्याला मिळतो ओ. तसंच आ मध्ये आपला ह्रस्व उ किंवा दीर्घ उ दोघांमधून एक मिळवल्यानंतर आपल्याला मिळतो औ. जे बघा यामध्ये जर बघितलं आपण आपला अ आणि ई किंवा अ आणि उ हे कसे मित्रांनो विजातीय स्वर. विजातीय आणि स्वजातीय बघा 2 भाग होतात परत, सजातीय आणि विजातीय. पुढे येईलच ते आपल्याला डिटेल परत. थोडक्यात त्या ठिकाणी समजून घेऊया कारण इथे आपला मुद्दा महत्वाचा आहे. जे सजातीय स्वर आहेत म्हणजे बघा अ आणि आ, अ आणि आ, सजातीय एकाच उच्चार स्थानावरून येणारे स्वर आपले सजातीय असतात. म्हणून अ आणि आ, ई आणि ई, उ हा उ आहे, उ आणि उ, हे आपले सजातीय स्वर. आणि विजातीय म्हणजे या प्रकारे कुठलाही स्वर हे 3 सोडून म्हणजे अ आ इ ई उ उ या 3 जोड्यातले जे असणारे आपले 6 स्वर आपल्याला दिसत आहेत, हे 6 स्वर सोडून हे कोणतेही इतर जे स्वर आहेत उरलेले त्यांच्यासोबत जर येत असतील तर ते आपले असतील विजातीय स्वर. बघा अ आणि ई विजातीय आहेत की नाही? आ आणि पहिला ई किंवा दुसरा ई, ह्रस्व किंवा दीर्घ हे जर आले तर हे कसे आपले आपले विजातीय स्वर आहेत. म्हणजे संयुक्त स्वरांची जी निर्मिती झालेली आहे ती विजातीय स्वरांपासून निर्मिती झालेली आहे. म्हणून आपण जर सजातीमध्ये बघितलं तर आपल्याला बऱ्याच वेळेस कसा वाटतो ए ऐ सजातीय वाटतो, ओ
औ सजातीय वाटतो. तसंच एक जोडी बघा ऍ ऑ, हे आपल्याला काय वाटतं सजातीय स्वर आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो सजातीय स्वरांची जोडी ओळखा किंवा खालीलपैकी कोणती जोडी सजातीय नाही. मग सजातीय नाही त्यावेळेस आपल्याला या जोड्या कन्फ्यूज करत असतात. ओके, लक्षात येत असेल मित्रांनो तर पटकन कमेंट बॉक्समध्ये येस करा आणि शेअर करा आपला व्हिडिओ. बघा सजातीय स्वरां खालीलपैकी कोणती जोडी सजातीय नाही. तर आपल्याला तीन जोड्या कंपल्सरी माहिती आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहेत 3 सजातीय जोड्या. पण या ज्या जोड्या आहेत बघा ए, ऐ, ओ, औ, ऍ, ऑ, हे जे स्वर आहेत किंवा या जोड्या आपल्याला दिसत आहेत, या जोड्या सुद्धा मित्रांनो सजातीय जोड्या नाहीत. या आहेत आपल्या विजातीय जोड्या. वरती लिहिलेल्या 3 जोड्या आपल्या सजातीय आहेत आणि खाली लिहिलेल्या ज्या 3 जोड्या मित्रांनो आपल्याला दिसत आहेत, या आहेत आपल्या विजातीय जोड्या. हे का विजातीय आहेत? कारण यांची जी निर्मिती झालेली आहे किंवा हे स्वर आपले तयार झाले ते म्हणजे विजातीय स्वरांच्या जोड्यांमधून. बघा 2 विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला संयुक्त स्वर मिळतो. जरी त्यांचा उच्चार आपण बघतो सारखा दिसतो किंवा एकाच ठिकाणी होतो काय असं आपण जे म्हणतोय, परंतु सुद्धा ते सजातीय स्वर नाहीत किंवा या सजातीय जोड्या नाहीत. ते आहेत आपले विजातीय. हा मुद्दा नक्की सगळ्यांचा क्लिअर झाला असेल. ओके, मग ऍ आणि ऑ का? कारण ऍ आणि ऑ बघा ऍच आपण जर आपल्या 14 वर्णांमध्ये आपल्या 14 स्वरांमध्ये जर ऍच जागा जर बघितली आपण ती या दोघांच्या मध्ये आहे आणि ऑ या दोघांच्या मध्ये. जर हे आजूबाजूला असणाऱ्या जोड्याच जर आपल्या विजातीय जोड्या आहेत तर त्यांच्यासोबत घेण्यात आलेले ऍ आणि ऑ हे सुद्धा विजातीयच मानले जाते. त्यांच्याबद्दल तरी अजून सहसा आपल्याला प्रश्न आलेला नाही ऍ आणि ऑ पर्यंत, पण ते आपले विजातीय आहेत ही गोष्ट क्लिअर करा. तर सजातीय आणि विजातीय जोड्या सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. ओके, चला कमेंट्स करायचे जसं काही अडचणी असेल ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकतात. सजातीय आणि विजातीय सुद्धा आपला क्लिअर झालेला आहे. बघा आपण संयुक्त स्वर बघत असताना संयुक्त स्वरांच्या जोड्या आपण या ठिकाणी समजून म्हणजे संयुक्त स्वर कशा प्रकारे बनलेले आहेत या ठिकाणी आपण समजून घेतलं. तर त्याचसोबत आपल्याला सजातीय आणि विजातीय जोड्या सुद्धा लक्षात आलेल्या असतील. मग सजातीय जोड्या फक्त या एवढ्याच आहेत का? फक्त 3च जोड्या सजातीय आहेत असं भाग नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. या असंख्य जोड्या मित्रांनो बनू शकतात. ते पुढे एखादा पॉईंट येईल त्यावेळेस अजून क्लिअर करून घेऊया. ओके, चला जायचं पुढे जायचं. आत्ताच मित्रांनो आपण बघा दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. जर आपले जे दीर्घ आणि ऱ्हस्व असणारे जे स्वर आहेत जो उच्चार आहे, आपण अनेक असे काही शब्द असतात ज्या शब्दांमध्ये दीर्घ आणि ऱ्हस्व या प्रकारे आपण वापरलेले असतात स्वर वापरत असताना. मग दीर्घ आणि ऱ्हस्व ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस शब्द जे आहेत एक वेलांटी बदलली म्हणजे काय फरक पडतो किंवा एक उकार बदलला म्हणजे फरक पडतो का असं आपल्याला नॉर्मली वाटत असतं. परंतु मित्रांनो व्याकरण हे खूप एक महत्वाची गोष्ट असते आणि व्याकरणामध्ये पहिला उकार किंवा पहिली विलांटी किंवा दुसरा उकार किंवा दुसरी विलांटी यांना किती महत्व आहे त्या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. ओके, क्रिश तर मित्रांनो चला बघूया ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरांमध्ये फरक काय असतो किंवा कशा प्रकारे बदल घडतो, अर्थामध्ये बदल होतो. बघा आपण बघा पाणी शब्द जर बघितला पाणी तर न हा काय या ठिकाणी जो आपण या ठिकाणी विलांटी देतो आहोत म्हणजे आपला ई असतो तो ते जोडे आपण समजून घेऊया. आपण थोडक्यात या ठिकाणी समजून देतो. आपला हा झाला क वर्ण. तर ज्यावेळेस आपण अ हे आपला स्वर मिळवतो तर आपल्याला मिळत असतो क. आपल्या क या वर्णामध्ये ज्यावेळेस आपण आ मिळवतो तेव्हा आपल्याला अक्षर मिळतं का. या क या आपल्या वर्णामध्ये आपण पहिला ई मिळवतो आपल्याला मिळते पहिली की. या क वर्णामध्ये आपण दीर्घ ई मिळवतो आपल्याला मिळतो की. या क वर्णामध्ये ज्यावेळेस आपण आपला ऱ्हस्व उ मिळवू तेव्हा आपल्याला मिळतो पहिला उकार कु. जर आपण क वर्णामध्ये
दीर्घ उ मिळवला तर आपल्याला मिळतो कला दुसरा उकार कु. या गोष्टी मित्रांनो आपल्या क्लिअर असतील बघा. हाय मित्रांनो, हाय. या गोष्टी सगळ्यांच्या क्लिअर आहेतच असं आपण समजूया. नसतील तरी आपण एकदा सोळाखडी कशा प्रकारे तयार होते, रू आणि लू वगैरे सगळे आपले जे स्वर आहेत त्यांची बाराखडी बद्दल समजून घेऊया. आता आपली बाराखडी मित्रांनो 16 खडी झालेली आहे, त्याबद्दल आपण आधी बघितलेलं आहे. ओके. तर बघा ज्यावेळेस आता पहिली वेलांटी बघा नीला, तर पाणी या शब्दाचा अर्थ होतो हात. आणि तेच जर पाणी म्हणजे नला दुसरी वेलांटी असेल, दीर्घ असेल, तर त्यावेळेस त्याचा अर्थ होतो जल, जे आपण पितो ते पाणी. सूत बघा रस्व उकार आहे सूत, सूत म्हणजे मुलगा. तेच जर दीर्घ उ असेल आपला सूत, तर त्याचा अर्थ होतो धागा. तसं बघा दिन म्हणजे दिवस, तर दिन म्हणजे गरीब. सूर म्हणजे देव. सूर आणि असुर शब्द मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस अभ्यासलेला आहे. तर बघा सूर म्हणजे देव, तर सूर म्हणजे आवाज, जो आवाज असतो त्यालाही सूर म्हणतात. शिर म्हणजे डोके, तर शिर म्हणजे आपल्या शरीरातल्या असणाऱ्या रक्तवाहिन्या, त्यांनाही आपण शिर म्हणतो. रवी म्हणजे सूर्य, तर रवी म्हणजे घुसळण काठी. बघा आपल्या घरी ज्यावेळेस दही वगैरे असेल किंवा वरण आपल्या आई ज्यावेळेस घुसळते तर ती असते रवी. शिव म्हणजे पहिलं विलांटी असेल तर शंकर, महादेवांचं नाव आहे शंकर. तसंच शिव. गावाची वेस, गावाची शिव असते बघा, वेस असते, तिलाही आपण शिव म्हणतो. गावाची बॉर्डर, जे एखाद्या गावाची बॉर्डर असते. म्हणजे बघा मराठीपेक्षा इंग्लिश शब्द समजायला खूप सोपे झालेत. मराठीपेक्षा मित्रांनो इंग्लिश शब्द लवकर समजतात बऱ्याच जणांना. शिव म्हणजे काय, गावाची हद्द, गावाची बॉर्डर. त्याला मराठीत आपला शब्द असतो वेस, गावाची वेस. त्याला शिव शब्दही वापरला जातो. या प्रकारे बघा ज्यावेळेस स्वरांचा उच्चार स्वर रस्व वापरलेला असेल तर अर्थ वेगळा होतो. तेच जर दीर्घ वापरला गेला, उच्चार जर दीर्घ झाला, तर या रस्व आणि दीर्घांच्या अर्थामध्ये या प्रकारे हा बदल मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. आता मित्रांनो बघा सगळ्यांना रस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर कशा प्रकारे आहेत नक्कीच लक्षात आलेले असेल सर्व विद्यार्थी मित्रांना. लाईकही मित्रांनो वाढवा, चला लाईकही करा आणि शेअरही करा आपले आजचं सेशन. तर आता या ठिकाणी आपण समजून घ्या बघा दीर्घ आणि रस्व जे आपल्या मात्रा आहेत, जे उच्चार आहे, त्या उच्चारानुसार आपल्याला काय करायचे असतात, मात्रा लक्षात घ्यायचे असतात. पुढे आपण मात्रा डिटेलमध्ये समजून घेऊया. थोडक्यात या ठिकाणी एक ओळख करून घेऊया. बघा एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो म्हणजे त्या अक्षराची मात्रा असते. अक्षराचा उच्चार करत असताना त्याचा लागणारा जो कालावधी मित्रांनो असतो तो असतो त्या आपल्या अक्षराची मात्रा. आपल्याला मात्रा ओळखा वगैरे प्रश्न येतच असतात. तर मात्रा ज्या आहेत बघा दोन प्रकारच्या मात्रा असणार आहेत, ते लक्षात घ्या. मात्रा दोन प्रकारच्या असतात, एक म्हणजे लघु मात्रा, दुसरं म्हणजे गुरु मात्रा. जी लघु मात्रा आहे तिला 1 मोजतात आणि जी गुरु मात्रा आहे तिला 2 मोजतात. मग एक कोणती मोजायची आणि दुसरी 2 कोणती मोजायची? मग लघु मात्रा म्हणजे काय, जे आपले रस्व स्वर आहेत बघा, रस्व स्वर, सर्व रस्व स्वरांची जी मात्रा आहे ती आहे आपली 1, म्हणजे लघु मात्रा आहे रस्व स्वरांची 1. मग आपले जे रस्व स्वर आहेत ते किती मित्रांनो, एकूण 5 रस्व स्वर आहेत. आपले एकूण 5 हे रस्व स्वर आहेत आणि रस्व स्वरांची मात्रा आपली आहे 1, ती 1 मोजली जाते. मग 5 रस्व स्वर कोणते बघा, अ, रस्व ई, रस्व उ, नंतर आपला रू आणि लू, हे आपले 5 रस्व स्वर. मग ज्या ठिकाणी उच्चारामध्ये 5 आपल्याला रस्व स्वर दिसले, या रस्व स्वरामधून उच्चार दिसला तर तो काय असणार आपला रस्व, म्हणजे आपला लघु मात्रा असेल तिला 1 मोजली जाते. आणि जे आपले गुरु मात्रा आहेत, मग गुरु मात्रामध्ये काय येईल, आपले दीर्घ स्वर आहेत 3 आणि आपले जे संयुक्त स्वर आहेत 4, असे एकूण आपले जे 7 स्वर मित्रांनो आहेत उरलेले. तर आपले 7 स्वर जे आहेत ते म्हणजे आपले काय असणार आहे, या ठिकाणी त्यांची मात्रा आपल्याला गुरु मात्रा असणार आहे, म्हणजे 2 लिहिली जाणार आहे. दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर यांची मात्रा असते आपली गुरु मात्रा, म्हणजे तिला 2 मोजलं जातं. लक्षात येते बघा मित्रांनो, मात्रा लक्षात येते आहे का? आपलं दीर्घ स्वर लक्षात आले असतील. जे आपले रस्व आहेत बघा, आ दीर्घ, दीर्घ ई, दीर्घ उ,
हे झाले आपले दीर्घ. आणि आपले संयुक्त कोणते आहेत? ए, ऐ, ओ आणि औ. यांची मात्रा आहे आपली 2. बघा मात्रा टॉपिक आपला पुढे डिटेलमध्ये मित्रांनो येणारच आहे. मात्रा मित्रांनो बघा लक्षात येत असेल तर बघा आपण काही अक्षर या ठिकाणी जर लिहिले तर आपण घेतला बघा ख. तर ख ची मात्रा मित्रांनो किती असेल? ख. ख म्हणजे काय असतो बघा आपला वर्ण, हा ख वर्ण त्याच्यामध्ये मिळवलेला आपला अ. याचा उच्चार होताना काय होतोय? आपला अ होतोय, म्हणजे याची मात्रा असेल 1. जर आपण खी लिहिला खी म्हणजे आपला काय येतोय मित्रांनो? दीर्घ ई येतोय, म्हणजे याची मात्रा होते आपली 2. या प्रकारे मात्रा आपल्याला पुढे बघायच्या मित्रांनो डिटेलमध्ये नंतर. फक्त आपण एक ओळख म्हणून या ठिकाणी मात्रा ही गोष्ट लक्षात घ्या. जर उच्चार ऱ्हस्व होत असेल, ऱ्हस्व उच्चार जर असेल तर मात्रा 1 म्हणजे आपली लघुमात्रा असते. जर उच्चार दीर्घ झाला तर मात्रा 2 असते, म्हणजे आपला तो गुरुमात्रा असते. लघुमात्रा 1 मोजली जाते तर गुरुमात्रा ही 2 मोजली जाते. आणि आपण लक्षात घेतलं आता ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर हे आपल्या लक्षात आले असतील. ऱ्हस्व स्वर आपले मित्रांनो आहेत एकूण 5 आणि जे उरलेले आपले स्वर आहेत त्या म्हणजे आपले जे दीर्घ स्वर आहेत 3 दीर्घ स्वर आणि 4 संयुक्त स्वर एकूण असे आपले आहेत 7. ते म्हणजे दीर्घ स्वरात आपले 7. त्या 7 स्वरांचा उच्चार असेल तर आपली गुरुमात्रा म्हणजे 2 मोजली जाते. आणि 5 स्वर जे आपले ऱ्हस्व स्वर आहेत त्यांची जर मात्रा असेल ती म्हणजे लघुमात्रा म्हणतात तिला, ती म्हणजे 1 मोजायची. ओके मित्रांनो, पॉईंट क्लिअर झाला आहे सगळ्यांचा? नक्कीच मात्रा काय असतात त्यांची एक थोडक्यात ओळख तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो झालेली आहेच. आणि डिटेलमध्ये आपण पुढे याच्याबद्दल येणारच आहे परत टॉपिक. तर बघा अजून एक महत्त्वाचा जो भाग आहे आपला तो म्हणजे इंग्रजी स्वर. यांना आपण उच्चार कालावधीनुसार घेतलेलं नाही. उच्चार कालावधीनुसार किंवा आपण जे प्रकार वर्गीकरण बघितलं त्यामध्ये हे स्वर राहिलेले होते. तर इंग्रजी स्वर काय असतात, कोणते आहेत? किंवा आदत्त स्वर. यांचं दुसरं नाव काय मित्रांनो? आदत्त. हे 2 स्वर आहेत आपले इंग्रजी स्वर. एक म्हणजे ॲ आणि दुसरा आपला ऑ. ॲ आणि ऑ हे आपले इंग्रजी स्वर आहेत मित्रांनो, आदत्त स्वर आहेत. यांच्याबद्दल आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न येत असतात बघा, लक्षात घ्या. ॲ आणि ऑ हे इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी भाषेत घेतलेले दत्तक घेण्यात आलेले स्वर आहेत बघा. दत्तक घेतलेले, बाहेरून आणलेले म्हणून त्यांना म्हटलं जातं आदत्त स्वर. काही गोष्ट लक्षात घ्या, हा पॉईंट. त्यांना आदत्त का म्हणतात? कारण आपण दत्तक घेतलंय. कोणाकडनं घेतलं? इंग्रजी भाषेतून आणलं. इंग्रजीतून आणलं गेलं म्हणून त्यांना म्हणायचं आदत्त स्वर. आणि इंग्रजीतून आले म्हणून इंग्रजी स्वर. तर आणि हे जे स्वर आहेत यांना आपल्या मराठी वर्णमालेत त्यांचा समावेश करून घ्यावा अशी शिफारस प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांनी केलेली आहे. हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस मित्रांनो विचारण्यात आलेला आहे. ॲ आणि अ यांना आपल्या मराठी वर्णमालेत समावेश करावा अशी शिफारस करणारे अरविंद मंगळूरकर. तर यांचं जे स्थान देण्यात आलेलं बघा ते उच्चारानुसार. ॲ नंतर आपला बघा ए नंतर ॲ घेण्यात आलेला आहे, म्हणजे त्याचा उच्चार जो तो कंठ तालव्य मानला जातो. आणि ओ नंतर ऑ असल्यामुळे ऑचा जो उच्चार तो कंठोष्ठ मानला जातो. आणि यांना जे स्थान आहे ते संयुक्त स्वरांमध्ये देण्यात आल्यामुळे यांचा उच्चार दीर्घ आहे असं आपण मानतो. फक्त हे मानायचं लक्षात घ्या. पण दीर्घ स्वर किती? आपण दीर्घ स्वर मित्रांनो जे बघितले ते किती होते? 7 होते. यांचा समावेश त्या ठिकाणी करायचा नाही. लक्षात घेण्यासाठी लक्षात ठेवा, दीर्घ स्वर 7 हे दीर्घ मानले जातात, त्यांना मानावं असं आहे. अजून याच्याबद्दल नंतर आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील. पण आदत्त स्वर कोणते असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस विचारण्यात आला. आदत्त स्वर म्हणजे आपले आहेत 2 ॲ आणि ऑ. यांना शिफारस केलेली आहे प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांची. या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळेस मित्रांनो 2 पॉईंट तरी सहसा आता सध्या लक्षात घ्या. याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. जे उर्वरित पॉईंट आहेत ते त्याबद्दल तर अजून एवढा काही जास्त प्रश्न वगैरे आलेला नाही, पण या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके फ्रेंड्स, लक्षात आले असतील सगळ्यांना आदत्त स्वर. तर बघा स्वरांच्या उच्चारानुसार होणारे जे प्रकार आहेत, उच्चार लागणारा जो कालावधी आहे कालावधीनुसार आपण बघितलं ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. जे 2च आहेत ऱ्हस्व आणि दीर्घ, परंतु तिसरा जो प्रकार आहे संयुक्त तो सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. 3 प्रकार समजायचे,
ऱ्हस्व दीर्घ संयुक्त, दीर्घ आणि संयुक्त दोघंही स्वर जे आहेत ते दीर्घच आहेत. ओके. तर बघा उच्चारानुसार सजातीय आणि विजातीय याबद्दल मित्रांनो आपण आधीच लक्षात घेतलेलं आहे. यांचं दुसरं नाव बघा, सजातीला म्हटलं तर सवर्ण आणि असवर्ण. बघा सजाती म्हणजे एकाच जातीचे, एकाच प्रकाराचे, एकाच जे बघा एकाच उच्चार स्थानावरून उच्चार होतोय, सारखे उच्चार होणारे असतील ते आपण सजाती म्हणतो, सारखेच असणार आहे. तसं वेगवेगळे असणारे जे विजातीय. सजातीय बघा तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा आल्यास सजातीय स्वरांची जोडी तयार होते. बघा एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर जसं आहेत बघा आपला अ, आ, ई, ई, उ, उ. हे जे स्वर मित्रांनो आपले आहेत हे आहेत आपले सजातीय स्वर. हे आपले काय मित्रांनो सजातीय स्वर. सजातीय का? कारण बघा अ तिथून आपण उच्चार होतो आपला आ. हे काय आपले सजातीय स्वर. मग सजातीय स्वरांच्या जोड्या फक्त 3च आहेत का? तर नाही. आपण आधीच मित्रांनो बघितलं. आपण अ मध्ये आपण अ किंवा अ आणि आ ही आपली जोडी होऊ शकते. आ, आ ही एक जोडी असू शकते. मग अ आधी येईल आणि आ नंतर असं आहे का? तर तसं पण नाही. आ आधी येऊ शकतो, आ नंतर अ ची जोडी येऊ शकते, आ, अ ही पण एक जोडी मिळू शकते. तसंच अ ची जोडी येऊ शकते, आ ची जोडी येऊ शकते. म्हणजे सजातीय स्वरांच्या जोड्या फक्त 3च आहेत असा भाग नाही. त्या अधिक असू शकतात. सांगता येणार नाही संख्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस 2 सजातीय स्वर एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला काय मिळतो? दीर्घ स्वर मिळतो. आता अ आणि आ मिळवल्यानंतर आपल्याला आ मिळतो दीर्घ स्वर. आ मिळवल्यानंतर पण आपल्याला आच मिळतो दीर्घ स्वर. आ आणि अ मिळवल्यानंतर आपल्याला मिळतो तो दीर्घ स्वर आ. म्हणजे 2 स्वजातीय स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला दीर्घ स्वर मिळतो. या प्रकारे आपल्या आहेत मित्रांनो सजातीय जोड्या. समान जातीय स म्हणजे काय? समान. सवर्ण म्हणजे सारखे वर्ण. स म्हणजे काय अर्थ होईल मित्रांनो बघा, स म्हणजे समान. समान जातीचे असणारे समान सजातीय, समान वर्ण असणारे म्हणजे सवर्ण. ओके. मित्रांनो सगळ्यांचा हा मुद्दा क्लिअर झाला असेल. सजातीय काय असतात आपण आधी समजून घेतलं सजातीय. फक्त एकच लक्षात घ्या, सजातीय स्वरांच्या जोड्या 3 नाहीत, त्या अधिक आहेत. तर बघूया विजातीय. तर विजातीयकडे जाण्याच्या आधी बघा, संयुक्त स्वरांचा सजातीय स्वरांमध्ये समावेश होत नाही, कारण ते विजातीय स्वरूपात तयार झालेत. हा मुद्दा मित्रांनो आपण आधी क्लिअर केला बघा. इथे घेतो. आपले जे संयुक्त स्वर आहेत, कोणते 4 आहेत आपले बघा, ए, ऐ, ओ, औ. आपले जे 4 मित्रांनो संयुक्त स्वर आहेत, यांच्या जोड्या म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतो हा ए, हा ऐ, ही जोडी सुद्धा काय आपली सजातीय जोडी आहे. वाटते, पण आहे का? तीनच दिसतायत 3. मग या काय आहेत? या सजातीय नाहीत का? या सुद्धा जोड्या सजातीयच आहेत. लक्षात घ्या. 3 आपल्या पुस्तकात छापलेले असतात किंवा 3 दिसतात. मग 3च नाही जास्त असतात. आता ए आणि ऐ दिसला. मग आपण काय म्हणतो? दिसताना साम्य आहेत. उच्चार वाटतो. हे सजाती आहेत का? ओ, औ हे सजाती आहेत का? तर मित्रांनो बघा हे लक्षात घ्या, या जोड्या सजातीय नाहीत. या सजातीय नाहीत, हे विजातीय जोड्या आहेत. कारण यांची जी निर्मिती आहे, संयुक्त स्वरांची निर्मिती झालेली आहे, ती 2 विजातीय स्वरांपासून झालेली आहे. याबद्दल आपण आधी लेक्चर म्हणजे सुरुवातीला जे विद्यार्थी लाईव्ह होते त्यांना लक्षात आलेलं असेल. याबद्दल मी एक्सप्लेनेशन मित्रांनो आधी केलेलं आहे. ओके, क्लिअर आहे हा मुद्दा. चला बघूया आता आपले विजातीय स्वर म्हणजे असवर्ण स्वर. पण तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा न येता दुसराच स्वर आल्यास त्यांची जोडी ती काय विजातीय स्वरांची जोडी ती तयार होईल. जे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. भिन्न उच्चार स्थानावरून बघा, जर आपण घेतला अ घेतला आणि ई घेतला, भिन्न स्वर आहेत. आपण आ घेतला, उ घेतला, अशा ज्या जोड्या तयार होतील त्या सगळ्या आपल्या विजातीय जोड्या असतील.
आपल्या जोड्या ह्या तीनच असतील असा भाग नाही. आताच मित्रांनो बघितलं की नाही आपण. मग हे आपल्या सजातीय जोड्या नाहीत का? अ आणि आ सजातीय नाही का? आ सजातीय नाहीत का? आ आणि अ हे सजातीय नाहीत का मग? हे सुद्धा सजातीय आहेत की नाही? त्याच्यामुळे जोड्या तीनच आहेत असं विषयच नाही. जोड्या जास्त असणार आहेत. ओके? आता बघा विजातीय बघा आपण एक्झाम्पल घेतले आधी या प्रकारे वेगवेगळे उच्चार असणारे ऱ्हस्व दीर्घ एकत्र असू शकतात. त्यांच्या ज्या जोड्या आहेत त्या असतील आपल्या विजातीय जोड्या. संख्या आपल्याला विचारली जाणारच नाही ना मित्रांनो. बघा संख्या कारण जास्त आहे तर संख्या कशाला विचारली जाईल किती आहे? ज्यावेळेस संख्या फिक्स असतील त्यावेळेस विचारलं जाईल किती संख्या आहे. आता बघा आपण शिकतोय पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती तर जेवढे तेवढे विचारले जातील. जेवढे आहेत निश्चित ते विचारले जाणारी गोष्ट आहे. ज्या गोष्टी निश्चितच नाहीत त्यांची संख्या विचारणारच नाही कोणी. ओके, यात आपले विजातीय स्वर. आता थोडक्यात तीन गोष्टी बघा. दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर मिळतो. जर आपण दोन सजातीय स्वर घेतले जसं बघा अ आणि आ. मित्रांनो बघा या जर जोड्या आहेत किंवा हे जे की आपलं कशा प्रकारे सजातीय विजातीय स्वर आहेत याच्या जोड्या तयार होणं एकत्र येणं या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे संधीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. बघा ज्यावेळेस आपण आता संधी प्रकरण घेऊया तर संधी या टॉपिक मध्ये या गोष्टी आपल्याला महत्वपूर्ण ठरतील. ओके, तर अ आणि आ हे काय आपले बघा दोन सजातीय स्वर हे जर एकत्र आले तर आपल्याला काय मिळेल? एक दीर्घ स्वर मिळेल म्हणजे आपल्याला आ मिळेल. मग अ नंतरच आ येतो आणि आ नंतर अ येणार नाही का? बघा संधी करत असताना आ नंतर पण अ येऊ शकतो की नाही. यांची जर जोडी असेल तर याच्यातून आपल्याला काय मिळेल? दीर्घ स्वर मिळेल. तसंच दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो. दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास आपल्याला संयुक्त स्वर मिळतो. मग एक्झाम्पल बघा आपण जर घेतला अ घेतला आणि अ मध्ये ऱ्हस्वई किंवा दीर्घई मिळवला तर आपल्याला काय मिळतो? ए मिळतो. मग यामध्ये दोन विजातीय स्वर कोणते पण लक्षात घ्यायचे नाही. फक्त आपले काय चार संयुक्त स्वर आहेत. चारच संयुक्त स्वरांच्या आपल्या जोड्या ह्या लक्षात घ्यायच्या. संयुक्त स्वर चार असल्याने संयुक्त स्वरांच्या ज्या दोन विजातीय स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या जोड्या असतील या चार आहेत कारण संयुक्त स्वर चार आहेत. ओके, दोन संयुक्त स्वर एकमेकात मिसळत नाहीत. आता दोन संयुक्त स्वर आपण जर घेतला समजा ओ आणि औ हे दोघंही संयुक्त स्वर आहेत. मग हे एकत्र येऊ शकत नाहीत कारण याची ऑलरेडी फोड वेगळी याची फोड वेगळी. लक्षात येतोय बघा. आपण याची फोड कशी असते आपली अ मध्ये आपण मिळवतो ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आणि आपला हा काय आ मध्ये आपण मिळवतो ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. आता एवढे आल्यानंतर यांना मिळवायचं कसं? त्याच्यामुळे या प्रकारच्या जोड्या कधी बनत नाहीत. यांना कधी मिळवलं जात नाही. मिळवलं जातं या दोन प्रकारे. तर या मित्रांनो बघा सजातीय आणि विजातीयशी संबंधित असणारे स्वराविषयी महत्वाचे काही मुद्दे या ठिकाणी आपले होते पॉईंट होते तुमच्या लक्षात आले असतील. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या आजच्या सेशन मध्ये आपण थांबणार आहोत. आजच्या सेशन मधून आपण काय मित्रांनो लक्षात घेतलं बघा आपली जी वर्णमाला आहे 52 वर्णांची वर्णमाला या वर्णमालेमध्ये असणारा आपला जो पहिला घटक आहे महत्वाचा तो म्हणजे स्वर. ओके, जे आपले स्वर आहेत ते अ पासून तर आ पर्यंत असणार आहे. सॉरी अ पासून तर औ पर्यंत असणारे आ नाही अ पासून तर औ पर्यंत असणारे स्वर याबद्दल आपण या ठिकाणी समजून घेतलं. यांचं जे वर्गीकरण आहे त्यामध्ये त्यांच्या उच्चाराला लागणाऱ्या कालावधीनुसार असणारे जे वर्गीकरण आहे ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर ते महत्वाचे घटक आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत. तसेच सजातीय आणि विजातीय काय आहेत तो सुद्धा पॉईंट मित्रांनो आपल्या आजच्या सेशन मधून क्लिअर झालेला आहे. अशा प्रकारे आपलं आजचं सेशन वर्णमाला भाग 3 चं मित्रांनो असणार आहे. आपलं आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवायचं आहे. तसंच ज्या विद्यार्थी मित्रांना आपले पीडीएफ हवे असतील किंवा जे आपले कोर्सेस मित्रांनो आहेत स्टडी विथ संदीप सर हे आपलं ऍप्लिकेशन मित्रांनो डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कोर्सेस वगैरे सगळं काही डाटा उपलब्ध मित्रांनो असणार आहे. ओके, तसंच मित्रांनो आपलं आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा.
ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले आधीचे सेशन अभ्यासलेले नाहीत त्यांनी मित्रांनो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा. मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरण जी आपली जी प्लेलिस्ट मित्रांनो आहे, सर्व सेशन त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि लवकरच मित्रांनो आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे पुढचा तो म्हणजे पीवायक्यू. पीवायक्यू मित्रांनो आपण लवकरच सुरुवात करूया. आपले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मित्रांनो आहेत 2022, 23, 24 म्हणजे मागचे जेवढे आपल्याला अवेलेबल असतील तेवढे जास्तीत जास्त पीवायक्यू आपण तुमच्यासाठी मित्रांनो उपलब्ध करून देणार आहोत. लवकरच पीवायक्यूची बॅच किंवा आपलं रेग्युलर लाईव्ह सेशन मध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला पीवायक्यू अवेलेबल असतील. ओके, जे विद्यार्थ्यांना पीवायक्यूच्या समस्या होत्या, शक्यतो रोज आपला 1:30 ते 2च्या दरम्यान मित्रांनो सेशन आपलं असणार आहे. 1:30 ते 2 दरम्यान ज्या प्रकारे आपल्याला वेळ ऍडजस्ट होईल त्यानुसार मित्रांनो आपलं लेक्चर हे रेग्युलर तुम्हाला मिळत राहील. ओके, ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअरही करा, व्हिडिओही शेअर करा. ओके, तर मित्रांनो आपल्या आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आपलं जे रेग्युलर थोडक्यात थांबा एकदा. आपला जो पॅटर्न मित्रांनो असणार तो कशा प्रकारे असेल बघा. आता आपण वर्णमाला अभ्यासत आहोत. ज्यावेळेस आपले वर्णमालाचे आपले 7-8 भाग काही होतील, 7-8 पण नाही, समजा 5-7 भाग जे काही आता होतील, 2-3 लेक्चर घेऊ आपण वर्णमाला या टॉपिकशी संबंधित. त्यानंतर वर्णमाला या घटकावर आधारित जे क्वेश्चन आहेत त्यांची आपण प्रॅक्टिस घेऊ. म्हणजे आपण आधी एक टॉपिक कंप्लीट करून घेणार आहोत. टॉपिक चांगल्या प्रकारे एकदा तुम्हाला समजला मग त्याची आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. हा मित्रांनो आपला पॅटर्न असेल शिकण्याचा. आणि पीवायक्यू त्यासोबत आपण पीवायक्यू घेऊया. पीवायक्यू मध्ये आपली मिक्स प्रॅक्टिस मित्रांनो होईल. म्हणजे ज्या आपल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांची प्रॅक्टिस पीवायक्यू मधून होईल. आणि जो आपण टॉपिक घेत आहोत त्याची टॉपिक वाईज ही प्रॅक्टिस मी करून घेईल. म्हणजे टॉपिक वाईज लेक्चर तुम्हाला उपलब्ध असतील, टॉपिक वाईज त्याची प्रॅक्टिस ही उपलब्ध असेल आणि मिक्स प्रॅक्टिस आपली पीवायक्यू मधून होईल. ओके, या प्रकारे आपला शिकण्याचा मित्रांनो पॅटर्न असणार आहे. तर आपल्यासोबत जोडून राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन येत राहील. ओके फ्रेंड्स, तर आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आपला अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द बेस्ट. बाय.